हाय फ्रेंड्स, मी आज रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी बनवणार आहे आणि ही माझी पर्सनल फेवरेट रेसिपी आहे. जेव्हा पण इंडो चायनीज खायची इच्छा होते तेव्हा ही डिश रेस्टॉरंटमध्ये मी डेफिनेटली ऑर्डर करते. ती आहे क्रिस्पी चिकन. ही रेसिपी एवढी परफेक्ट आहे ना की खूप डिलिशियस क्रिस्पी चिकन तयार होते. तर चला बघूया क्रिस्पी चिकन कसे करायचे. इथे मी 300 ग्रॅम चिकन ब्रेस्ट पीस घेतले आहे, ज्याला चिकन सीना असे म्हणतात. आता बघा, चिकनला असे थ्रेड्स असतात, रेषा रेषा. तर आपल्याला त्या रेषेच्या ऑपोजिट डिरेक्शनने कट करायचे आहे. असे असे कट केल्याने चिकन आतून सॉफ्ट शिजते, रबरी होत नाही. असे बघा, पातळ स्ट्रिप्स कट करून घ्या. चिकन सगळे कट करून झाले की बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्या. चिकन मॅरिनेट करूया. सगळ्यात आधी टेस्टनुसार मीठ, अर्धा टीस्पून चिली पावडर, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 1 टीस्पून लेमन ज्यूस, लिंबू रस, 1 टीस्पून सोया सॉस, मिक्स करून घ्या व्यवस्थित आणि बाजूला ठेवून द्या. आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला 3 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, 3 टेबलस्पून मैदा, चिमूटभर बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून तिखट पावडर आणि टेस्टसाठी मीठ. बेकिंग पावडर खूप इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे, त्यामुळे कोटिंग एकदम क्रिस्पी होते फ्राय केल्यावर. आता थोडे थोडे पाणी घालून मिक्स करून घ्या आणि बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही, अशी मीडियम कन्सिस्टन्सीचे बॅटर करून घ्या. पहा, अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला बॅटरची. आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन मिक्स करून घेऊ. व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्या. एकदम व्यवस्थित कोटिंग चढलं पाहिजे आपल्या चिकन स्ट्रिप्सवर. तेल आता कडकडीत गरम झालेलं आहे. आता आपण चिकन स्ट्रिप्स यामध्ये तळून घेऊ. एक एक चिकन स्ट्रिप हलक्या हाताने तेलामध्ये सोडून द्या. फक्त 2 ते 3 मिनिटासाठी मीडियम हाय फ्लेमवर चिकन फ्राय करून घ्या. गोल्डन ब्राऊन कलर यायला हवा चिकनला. आणि लक्षात घ्या, हे ब्रेस्टचे पीस आहेत, बोनलेस आहेत, त्यामुळं हायली 2 ते 3 मिनिटांमध्ये चिकन आपले छानपैकी फ्राय होऊन जाईल आणि कुरकुरीत होतील. त्यापेक्षा जास्त जर तुम्ही तळून घेतलं तर चिकन रबरी होण्याचे चान्सेस असतात. 2-1 मिनिट झालेले आहेत. हे पहा, मस्तपैकी ब्राऊन कलर आलेला आहे चिकनला आणि छानपैकी कुरकुरीत हे फ्रायही झालेलं आहे. आपण हे आता काढून घेऊ. आता तळून झालेत. आता आपण सॉस बनवू. एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून ऑइल गरम करून घेऊ. त्यामध्ये 2 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण छानपैकी परतून घेऊ. हाय फ्लेम ठेवून घ्या. आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून आले आणि 1 हिरवी मिरची कट करून परतून घेऊ. आता यामध्ये 1 शिमला मिरची परतून घेऊ आणि त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून परत एकदा परतून घेऊ. फ्लेम कमी करून द्या आणि आता ह्यामध्ये अर्धा टीस्पून चिली पावडर घालून मिक्स करून घ्या.
चिली पावडर मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण 3 टेबलस्पून टोमॅटो केचप घालणार आहोत. टोमॅटो सॉस 3 टेबलस्पून, आणि 1 टेबलस्पून सोया सॉस. लो फ्लेमवरच आपण आता हे परतून घेऊ. हे बघा सगळे छानपैकी मिक्स झालेलं आहे. आपण यामध्ये 1 टीस्पून विनेगर ॲड करणार आहोत. विनेगर मस्तपैकी मिक्स करून घ्या. यामध्ये आपण आता 1 कप पाणी घालणार आहोत. पाणी घालून परतून घ्या. आता आपण यामध्ये चव बॅलन्स करण्यासाठी अर्धा टीस्पून साखर ॲड करणार आहोत. आपल्या सॉसला उकळी आलेली आहे, पण सॉसला घट्टपणा येण्यासाठी आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवणार आहोत आणि ती यामध्ये मिक्स करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. ते मिक्सचर आपण सॉसमध्ये ॲड करून घेऊ. सॉसला घट्टपणा आलेला आहे आणि छान सॉस मिळून आलेला आहे. 1-2 मिनिट आपण परतून घेऊ. हाय फ्लेमवर असू द्यात. सॉस आपला छान परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये चिकनचे स्ट्रिप्स ॲड करणार आहोत. हाय फ्लेमवरच स्ट्रिप्स ॲड करायचे आहेत. जर तुम्ही लो फ्लेमवर स्ट्रिप्स ॲड केले तर स्ट्रिप्स आपले सॉस ऑब्झर्व करून घेईल, शोषून घेईल आणि आपले चिकन स्ट्रिप्स क्रिस्पी होणार नाहीत. 1-2च मिनिटासाठी हाय फ्लेमवर स्ट्रिप्स आपण परतून घेऊ आणि हे पहा आपले कुरकुरीत चिकन स्ट्रिप्स तयार आहेत. आपण आता क्रिस्पी चिकन स्ट्रिप्स सर्व करू.